विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वीतील 9वा टॉपिक कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन या टॉपिकचा आपण आज अभ्यास सुरू करणार आहोत. यापूर्वीच्या इयत्तेमध्ये याविषयी काही माहिती आलेली आहे. टिश्यू and various types of system in the topic the life processes यामध्ये तुम्ही या टॉपिक विषयी माहिती शिकलेल्या आहात. तर या ठिकाणी कॅन यू रिकॉल या प्रकारात दोन प्रश्न विचारलेले आहेत. पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज द नीड फॉर कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. काय प्रश्न आहे की बहुपेशीय सजीवामध्ये कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन म्हणजेच नियंत्रण आणि सुसूत्रता असा याचा अर्थ होतो. बहुपेशीय प्राण्यांमध्ये नियंत्रण आणि सुसूत्रता याची का गरज आहे, याची गरज का आहे असा एक प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न आहे, हाऊ डू प्लांट कॅरी आउट कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. तर आपण यातल्या पहिल्या प्रश्नाकडे जाऊ. तर आपल्या सभोवताली दोन प्रकारचे सजीव आहेत. एक युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, युनिसेल्युलर एक पेशीय सजीव. ठीक आहे. In unicellular organism, as the term indicates, it is made up of single cell. That single cell perform all activities. Single cell perform all functions. But in the process of evolution, the number of cells get added, and during the addition of cell, there is formation of tissue, organ system, and a unique organism containing the many organ system, they gives rise to the multicellular organism. Multicellular organism. मल्टी म्हणजे मेनी. तर हे सजीवांचे दोन प्रकार आहेत, एक पेशीय आणि एकपेशीय सजीवांमध्ये इट कन्सिस्ट ऑफ सिंपल ऑर्गनायझेशन ऑफ लाईफ प्रोसेस अँड ऑल दीज प्रोसेसेस आर कॅरीड आउट बाय सिंगल सेल. बट इन मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम आता दुसरा प्रकार आहे की बहुपेशीय प्राण्यांमध्ये कंट्रोल आणि कोऑर्डिनेशनची का आवश्यकता आहे असा हा प्रश्न विचारलेला आहे. आणि हा प्रश्न उजळणी या प्रकारामध्ये मोडतो. तर आपल्याला माहीत आहे की बहुपेशीय प्राण्यांमध्ये अनेक प्रकारच्या संस्था असतात. त्या संस्था टिश्यूजने तयार झालेल्या असतात, म्हणजे सेल्स, टिश्यूज, ऑर्गन अँड ऑर्गन सिस्टम. तर या सर्व अवयवांमध्ये, या सर्व ऑर्गनच्या कार्यांमध्ये सुसूत्रता असली पाहिजे. या सर्व अवयवांचे कार्य हे सुरळीतपणे पार पडले पाहिजेत. यासाठी बहुपेशीय प्राण्यांमध्ये कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन आवश्यक आहे. काय उत्तर सांगता येईल की इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम देर आर व्हेरियस ऑर्गन्स अँड ऑर्गन सिस्टम, अँड इन दीज ऑर्गन अँड ऑर्गन सिस्टम इट रिक्वायर्स द कंट्रोल ओव्हर देअर लाईफ प्रोसेस. इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम देर इज फॉर द कंट्रोल, नियंत्रण कशावरती, लाईफ प्रोसेसेस. बहुपेशीय प्राण्यांमध्ये सुरू असलेल्या, त्यांच्यामध्ये घडून येणाऱ्या जीवन प्रक्रिया, या जीवन प्रक्रियांमध्ये, या जीवन प्रक्रियांवरती कंट्रोल असला पाहिजे. आणि त्याचप्रमाणे या अनेक प्रकारच्या सिस्टममध्ये सुसूत्रता असली पाहिजे. वेरियस टाइप्स ऑफ सिस्टम, nervous system, circulatory system,
व्हेरियस टाईप्स ऑफ सेन्स ऑर्गन, रेस्पिरेटरी सिस्टम, या सर्व सिस्टममध्ये सुसूत्रता म्हणजेच कोऑर्डिनेशन असण्यासाठी या ठिकाणी मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये कंट्रोल आणि कोऑर्डिनेशनची आवश्यकता आहे. काय उत्तर सांगता येईल? उत्तर या प्रकारे आहे की मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये असलेल्या ऑर्गन सिस्टम व्हेरियस ऑर्गन सिस्टममध्ये कोऑर्डिनेशन असलं पाहिजे आणि त्या लाईफ प्रोसेसेसवरती कंट्रोल असलं पाहिजे. मग यातून काय होतं? ड्यू टू द कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन ओव्हर द व्हेरियस लाईफ प्रोसेसेस अँड व्हेरियस ऑर्गन सिस्टम इट हेल्प्स इन द होमिओस्टॅसिस. याची आवश्यकता का भासते? यामधून काय होतं? तर या प्रकारामधून या ठिकाणी होमिओस्टॅसिस घडवून येतं. हा शब्द या ठिकाणी पुस्तकातल्या पहिल्या पॅराग्राफमध्ये आलेला आहे, होमिओस्टॅसिस. बरं का? आता हे होमिओस्टॅसिस म्हणजे काय? तर शरीरामध्ये सुरू असलेल्या लाईफ प्रोसेसेस ज्या आहेत, जैव रासायनिक ज्या क्रिया आहेत, त्या सर्व क्रिया स्थिर असल्या पाहिजेत, स्टेडी असणे, नॉर्मल असणे. होमिओस्टॅसिस स्टेडी किंवा कॉन्स्टंट असायचा अर्थ. फॉर एक्झाम्पल, thermoregulation, that is maintenance of normal and constant body temperature. Thermoregulation, maintenance of water and salt balance of body, that is osmoregulation. ठीक आहे. मेंटेनन्स ऑफ ब्लड प्रेशर. तर हे विविध प्रकारच्या बॉडीमध्ये सुरू असलेल्या ज्या प्रक्रिया आहेत त्या प्रक्रियांचा रेट, त्या प्रक्रिया स्थिर ठेवणे म्हणजेच होमिओस्टॅसिस. तर हे या ठिकाणी आलेल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे. दुसरा प्रश्न विचारलेला आहे की वनस्पतीमध्ये कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन कशा प्रकारे घडतं? हाऊ डू प्लांट कॅन कॅरी आउट कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन? तर वनस्पतीमध्ये एक ठराविक प्रकारची केमिकल सिग्नलिंगची प्रक्रिया घडते. केमिकल सिग्नल in plant they send the chemical signal. प्लांट्स मध्ये काय होतं? तर केमिकल सिग्नल, हे केमिकल सिग्नल प्लांट सेंड करते आणि मग या केमिकल सिग्नलच्या द्वारे वनस्पतीमध्ये विविध प्रकारच्या मुवमेंट घडवून येतात. आपल्याला माहीत आहे की वनस्पतीचं जे स्टेम आहे किंवा ब्रँचेस आहेत त्या सूर्यप्रकाशाच्या दिशेने जातात. फोटोट्रॉपिझम, मूवमेंट टुवर्ड्स द लाईट, मूवमेंट टुवर्ड्स द सॉईल, दॅट इज पॉझिटिव्हली जिओट्रॉफिक. ही मूवमेंट त्या रूटची असेल. स्टेमची निगेटिव्हली जिओट्रॉफिक, फोटोट्रॉपिझम, किंवा मग हायड्रोट्रॉपिक, केमोट्रॉपिक. बरं का? थिग्मोट्रॉपिक, इफ वी टच द लाजोळ प्लांट, दॅट इज टच मी नॉट, इट कॅन क्लोज इट्स leaflet. These are the different types of movement. They are mentioned here: phototropic, chemotrophic, थिग्मोटॅक्टिक. तर अशा प्रकारे या दोन प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी पहिल्या पॅराग्राफमध्ये आलेली आहेत. ठीक आहे. तर ज्या ज्या प्रमाणामध्ये जसं इव्होल्युशनची प्रक्रिया होत गेली, घडून आली आणि ही प्रक्रिया आजही सुरू आहे. तर या इव्होल्युशनच्या प्रक्रियेमधून ॲनिमलमध्ये या नर्वस सिस्टममध्ये कॉम्प्लेक्सिटी निर्माण झाली. नर्वस सिस्टम
चेतना संस्था किंवा चेता संस्था असं याला नाव आहे. तर बहुपेशीय प्राण्यामध्ये, कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझममध्ये किंवा हायर व्हर्टिब्रेट असं आपण याला म्हणू. इन हायर व्हर्टिब्रेट there is the process of generation of signal and they are the electrical signal and chemical signals are produced in the higher vertebrate. ठीक आहे. तर आपल्याला या टॉपिकमध्ये कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन या टॉपिकमध्ये आपल्याला किंगडम ॲनिमलियामध्ये असलेल्या विविध फायलांमधील डिफरंट फायला आणि या फायलममध्ये असलेल्या ठराविक प्राण्यांमध्ये असलेली नर्वस सिस्टम याच्यामध्ये कशा प्रकारे डेव्हलपमेंट होत आली, डेव्हलपमेंट ऑफ नर्वस सिस्टम इन डिफरंट फायला याचा अभ्यास करायचा आहे. आणि त्याचबरोबर ह्युमन नर्वस सिस्टमचा डिटेल अभ्यास करायचा आहे, डिटेल स्टडी ऑफ ह्युमन नर्वस सिस्टम. तर बघा आपल्याला माहीत आहे की किंगडम ॲनिमलियामध्ये नॉन कॉर्डेट आणि कॉर्डेट असे दोन प्रकार आहेत. तर या नॉन कॉर्डेटमध्ये पहिला फायला आहे तो म्हणजे फायलम पोरीफेरा. द ॲनिमल्स दे आर हॅव्हिंग स्मॉल मायन्यूट पोअर्स ओव्हर द बॉडी, इट इज नोन ॲज द पोरीफेरा. सछिद्र बॉडी असणारे, बॉडीवरती छिद्र असणारे हा जो पहिला फायला आहे इट इज द फायलम पोरीफेरा. फायलम पोरीफेरा. पोरीफेरा. आणि या पोरीफेरामध्ये असलेलं ॲनिमलचं एक्झाम्पल आहे स्पॉन्जेस. एक्झाम्पल आहे sponges. The body of animal is sponge-like. It consists of many minute openings. So they are known as the sponges. तर हा पहिला फायलम आहे स्पंजेस. आणि या स्पंजेसमध्ये परत या ठिकाणी दोन प्रश्न विचारलेले आहेत. कॅन यू रिकॉल? कारण की यापूर्वीच्या इयत्तेमध्ये आपण किंगडम ॲनिमलियाचा अभ्यास करत असताना त्यामध्ये या फायलम पोरीफेराविषयी माहिती आलेली आहे, कॅरेक्टर्स अँड सम एक्झाम्पल फ्रॉम दिस फायलम. तर या ठिकाणी प्रश्न विचारलेला पहिला, डू स्पंजेस हॅव टिश्यूज अँड ऑर्गन्स? स्पंजेसमध्ये उती आणि अवयव संस्था असतात का? डू स्पंजेस हॅव टिश्यूज अँड ऑर्गन्स? याचं उत्तर नो असे येईल. कारण की किंगडम ॲनिमलियामधला हा पहिलाच गट आहे की ज्यामध्ये फक्त पेशी ह्या एकत्र आलेल्या आहेत. इट इज द एक्झाम्पल ऑफ टिश्यू ग्रेड इट इज द एक्झाम्पल ऑफ सेल ग्रेड ऑर्गनायझेशन. पेशी एकत्र आलेल्या आहेत या प्रकारातलं हे एक्झाम्पल आहे, सेल्युलर ऑर्गनायझेशन. त्यामुळे यामध्ये हे पहिलं उत्तर नो येतं. आणि दुसरा प्रश्न विचारलेला आहे, कॅन स्पंजेस कोऑर्डिनेट विथ व्हेरियस फंक्शन? याचंही उत्तर नो असे येईल. तर स्पंजेसमध्ये प्रॉपर नर्वस सिस्टम ही नसते. दे डू नॉट हॅव द प्रॉपर नर्वस सिस्टम. बट फॉर द इफिशियंट वर्किंग ऑफ द बॉडी these sponges show division of labor among the cell. बघा, nervous system in sponges is lacking हा शब्द आलेला आहे. लॅक म्हणजे अब्सेंट असणे, लॅकिंग. स्पंजेस मध्ये नर्वस सिस्टम, प्रॉपर नर्वस सिस्टम त्यात नसते. मग या स्पंजेस मध्ये काय असतं? इट इज द एक्झाम्पल ऑफ मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम. या स्पंजेस मध्ये डिव्हिजन ऑफ लेबर हे त्या सेल्स मध्ये असतं. डिव्हिजन ऑफ लेबर, म्हणजे ठराविक कार्य करण्यासाठी ठराविक सेल्स त्या ठिकाणी सहभागी होतात. अ पर्टिक्युलर फंक्शन इज परफॉर्म्ड बाय द पर्टिक्युलर सेल्स. इट इज नोन एज द डिव्हिजन ऑफ लेबर इज प्रेझेंट अमंग द सेल्स.
अँड दिस स्पेशलायझेशन ऑफ सेल, मग cells help in the respiration, digestion, or various types of cells perform the particular function, and there is cells for excretion, respiration. Such type of division of labor it is present in the phylum Porifera. Nervous system absent असते, nervous system is absent. एक्झाम्पल याचं स्पंजेस आहे. आणि मग या प्राण्यांमध्ये ठराविक पेशी या ठराविकच कार्य करतात. देर इज अ स्पेशलायझेशन ऑफ सेल टू परफॉर्म द पर्टिक्युलर फंक्शन, दॅट इज द डिव्हिजन ऑफ लेबर. तर हे झालं या ठिकाणी हा पहिला फायलम पोरिफेरा, याच्यामध्ये असलेले हे नर्वस सिस्टमचा प्रकार. मग आता इथून पुढं काय झालं तर नंबर ऑफ सेल ॲड होत आलेल्याच आहेत, टिश्यू तयार झाले, ऑर्गन्स तयार झाल्या, ऑर्गन सिस्टम, मेनी ऑर्गन सिस्टम दॅट वर्क इन कोऑर्डिनेशन फॉर्मिंग द मल्टीसेल्युलर हायर ॲनिमल्स, व्हर्टेब्रेट्स वगैरे या प्रकारे इव्होल्युशनची प्रक्रिया घडली. आणि मग या इव्होल्युशनच्या प्रक्रियेमध्ये त्या फायलम पोरिफेरा नंतर पुढचा फायला येतो तो म्हणजे फायलम निडारिया. दुसरा जो फायलम आहे त्याचं नाव आहे निडारिया, हे फायलमचं नाव आहे. मग या ठिकाणी पुढे फायलम ॲड होत गेले, आपल्याला माहीत आहे. तर या विविध फायलममध्ये नर्वस सिस्टम ही कशा प्रकारची आहे या संबंधी या ठिकाणी माहिती येते. तर या पुढच्या फायलममध्ये ऑर्गन्स वाढत गेले, ऑर्गन्स तयार झाले, ऑर्गन सिस्टम निर्माण झाल्या आणि या विविध ऑर्गन सिस्टममध्ये कोऑर्डिनेशनची प्रक्रिया सुरू झाली. व्हेरियस ऑर्गन सिस्टम दे वर्क इन कोऑर्डिनेशन in the multicellular organism having the different types of system, and there is coordination for smooth internal functioning of the body. बॉडीच्या शरीराच्या कार्यामध्ये या ठिकाणी ते कार्य सुरळीतपणे चालावी यासाठी या विविध अवयवांमध्ये कोऑर्डिनेशन घडून येतं. there is coordination. For what purpose? Smooth functioning of the internal organ. ठीक आहे. त्याचप्रमाणे म्हणजे एक कार्य या ठिकाणी असं जाईल की इंटरनल ऑर्गनचं कार्य हे सुरळीतपणे चाललं पाहिजे आणि त्याचबरोबर शरीराबाहेर जे स्टिम्युलस असतात, शरीराबाहेर जे बदल घडून येतात, 11वीतल्या या काही प्रॉपर्टीज आहेत नर्वस टिश्यूच्या, एक्साइटेबिलिटी, कंडक्टिव्हिटी, इरिटेबिलिटी. म्हणजे आपली बॉडी, द बॉडी ऑफ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम गिव्ह रिस्पॉन्ड टू द स्टिम्युलस. बॉडीच्या बाहेर जो बदल घडून येतो त्या बदलाला आपली बॉडी प्रतिसाद देते, रिस्पॉन्ड. म्हणजे फॉर स्मूथ फंक्शनिंग ऑफ इंटरनल ऑर्गन, स्मूथ फंक्शनिंग, इंटरनल ऑर्गनचं कार्य सुरळीतपणे चालतं आणि त्याचप्रमाणे स्टिम्युलसला रिस्पॉन्ड देणे, गिव्हिंग रिस्पॉन्स टू द स्टिम्युलस. बघा, also the organism must able to respond and coordinate with respect to various stimuli. आणि stimuli म्हणजे काय? Changes that takes place in the external environment. ठीक आहे. तर या दोन कार्यासाठी या ठिकाणी त्या प्राण्यांमध्ये नर्वस सिस्टम ही असते. तर जे ॲनिमल लोअर आहे, फॉर एक्झाम्पल हायड्रा याच्यामध्ये येईल, किंवा अगोदर आलेला स्पंजेस आहे, किंवा पुढे येणारा प्लॅनेरिया असेल, किंवा पुढे गांडूळ येईल, कॉक्रोच येईल. तर हे लोअर ॲनिमल या प्रकारामध्ये मोडतात. तर या प्राण्यांपासून ते हायर आणि मोर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम्सपर्यंत, व्हर्टिब्रेट, पायसेस, ॲम्फिबियन, रेप्टाईल, बर्ड्स, मॅमल्स
इन्क्लुडिंग द ह्युमन बिईंग. तर नर्वस सिस्टम ही अधिक कॉम्प्लेक्स होत आलेली आहे. कोणत्या प्रक्रियेमध्ये? इन द प्रोसेस ऑफ इव्होल्यूशन द नर्वस सिस्टम गेट्स डेव्हलप्ड, स्पेशलाइज्ड अँड बिकम मोर कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्सिटी ही नर्वस सिस्टम मधली वाढत आलेली आहे. ठीक आहे. तर हायर ॲनिमलमध्ये, हायर ऑर्गॅनिझम्स, हायर वर्टिब्रेट्स, in higher vertebrates the control and coordination is carried out by two systems. There are two systems. The first one is the nervous system. It is also known as the electrical system. Nervous system. कोणते प्रकार म्हणतात त्या ठिकाणी? तर एक प्रकार आहे nervous system, also called as electrical, and the second it is the endocrine system. Endocrine यालाच काय म्हणता येईल? केमिकल एंडोक्राइन और केमिकल कंट्रोल सिस्टम. या दोन सिस्टमच्या आधारे हायर व्हर्टिब्रेट्समध्ये कंट्रोल अँड कोऑर्डिनेशनची प्रक्रिया घडून येते. तर आपण दो दिस सिस्टम दे वर्क विथ कोऑर्डिनेशन, बट वी आर स्टडिंग दिस टू सिस्टम सेपरेटली. तर आपण यातल्या पहिल्या पार्टला सुरुवात करू आज. नर्वस सिस्टम. नर्वस सिस्टम आणि मग या सिस्टमचा अभ्यास करत असताना ही सिस्टम कशा प्रकारे डेव्हलप होत गेली, काही एक्झाम्पल याच्यामध्ये इन्व्हर्टिब्रेटचे आहेत आणि पुढचं एक्झाम्पल म्हणजे आपल्याला इन डिटेल ह्युमन बिईंगच्या नर्वस सिस्टमचा याचा अभ्यास करायचा आहे. तर नर्वस कोऑर्डिनेशन इट इज विथ द हेल्प ऑफ नर्वस सिस्टम. मग या ठिकाणी पहिला उदाहरण आलेलं आहे 9.1 नर्वस सिस्टम इन हायड्रा. पहिला एक्झाम्पल आहे, पहिला मुद्दा आहे की हायड्रामध्ये असलेली नर्वस सिस्टम. हा या ठिकाणी मी हायड्रा काढलेला आहे. हायड्राचा हा बॉडीचा पार्ट आहे. इट इज द बॉडी ऑफ हायड्रा. द बॉडी ऑफ हायड्रा अटॅचेस टू द सबस्ट्रॅटम विथ द हेल्प ऑफ दिस बेसल पार्ट. And these are the tentacles. हे हायड्राच्या बॉडीचे ऑर्गन्स आहेत, त्याला आपण टेंटॅकल असं म्हणतो. तर या हायड्रामध्ये नर्वस सिस्टम कशा प्रकारची असते, त्याचं लोकेशन कसं असतं याविषयी पण माहिती घेऊ. तर नर्वस सिस्टम इन हायड्रा इट इज डिफ्युज्ड टाईप. बघा हायड्राचा गट कोणता आहे? हायड्रा बिलॉंग्स टू द फायलम. इट इज द निडारिया. निडारिया. Nervous system it is diffused type. Diffuse. The type of nervous system in Hydra it is diffused type and it is the most primitive nervous system. कारण की हा आता दुसरा फायला आहे किंगडम ॲनिमलिया मधला आणि त्यातला हा पहिलाच ग्रुप. दुसरा फायला ज्याच्यामधले मेंबर्स काय दाखवतात? इट शोज द डेव्हलपमेंट फॉर्मेशन ऑफ नर्वस सिस्टम. इट इज द मोस्ट प्रिमिटिव्ह टाइप ऑफ नर्वस सिस्टम अँड इट इज द फर्स्ट ॲनिमल ग्रुप शोईंग द ट्रू सिंपल नर्वस सिस्टम. पहिलाच हा प्राण्यांचा गट आहे किंगडम ॲनिमलिया मधला की ज्याच्यामध्ये या ठिकाणी नर्वस सिस्टम ही तयार होत आलेली आहे. तर काय असतं त्याच्यामध्ये? The Cnidarian consists of sensory cells and the nerve cells. There are two types of cells. Sensory cells. Sensory cells असतात आणि nerve cells असतात. और neurons. Nerve cells आपण काय म्हणतो? Neurons. The sensory cell and nerve cells are along with the fiber.
and these nerve cells are scattered or they are distributed. नर्व सेल कशा प्रकारे असतात? नर्व सेल ह्या या ठिकाणी स्कॅटर झालेल्या असतात, त्या एकाच ठिकाणी नसतात. दे आर स्कॅटर्ड, दे आर डिस्ट्रीब्युटेड थ्रूआउट द बॉडी. नर्व सेलची रचना कशा प्रकारे असते? नर्व सेल्स आर स्कॅटर्ड अँड दे आर डिस्ट्रीब्युटेड थ्रूआउट द बॉडी अँड दे आर इंटरकनेक्टेड. The nerve cells are interconnected with the help each other with the help of synapse, and thus this nerve fiber they forms the nerve net. Nerve cells they are distributed throughout the body, they are scattered, and these nerve cells are connected to each other with the help of synapse. ठीक आहे. सिनॅप्स म्हणजे काय? इट इज द कनेक्शन, इट इज द फंक्शनल गॅप बिटवीन द टू न्यूरॉन. ते या ठिकाणी त्या न्यूरॉन्स एकमेकांना सिनॅप्सद्वारे जोडलेले असतात आणि अशा प्रकारच्या जोडणीमुळे या सर्व प्राण्याच्या बॉडीमध्ये थ्रूआउट द बॉडी इट फॉर्म्स द नर्वस सिस्टम इन द फॉर्म ऑफ नर्व नेट. अ काइंड ऑफ नर्व नेट इज प्रेझेंट इन द बॉडी ऑफ हायड्रा. ठीक आहे. आता दोन प्रकारचे या ठिकाणी नर्व नेट असतात. देर आर टू टाइप्स ऑफ नर्व नेट बोथ इन मिझोग्लिया. ठीक आहे. मिझोग्लिया अँड वन इज कनेक्टेड. या मिझोग्लियामध्ये असणारं जे नर्व नेट आहे ते कनेक्टेड असतं एक इपिडर्मिसला आणि दुसरं कनेक्टेड असतं गॅस्ट्रोडर्मिसला. इपिडर्मिस म्हणजे काय? बॉडीच्या वरती असलेला भाग. ठीक आहे. आणि गॅस्ट्रोडर्मिस म्हणजे काय? तर त्या हायड्राच्या बॉडीमध्ये असलेली जी पोकळी असते त्याला म्हणतात, त्या पोकळीची लेयर, आतली लेयर, इट इज नोन ॲज द गॅस्ट्रोडर्मिस. तर या दोन्ही भागांना या ठिकाणी ह्या नर्व जोडलेले असतात. द सेन्सरी सेल्स आर स्कॅटर्ड इन द बॉडी वॉल अँड इन द टेंटॅकल्स. Sensory cells in the body of hydra they are scattered in the body wall मध्ये असतात आणि या टेंटॅकल मध्ये सेन्सरी सेल्स असतात. या टेंटॅकल्स मध्ये हायड्राच्या सेन्सरी सेल्स असतात. तर या सेन्सरी सेल्स काय करतात? ओके, the sensory cells they receives the impulses. ठीक आहे. या ठिकाणी हायड्रामध्ये फायलम निडारियामध्ये सेन्सरी न्यूरॉन आणि मोटर न्यूरॉन या दोन प्रकारच्या नर्व सेल अब्सेंट असतात. बघा, नर्व फायबर देर आर नो सेन्सरी अँड मोटर नर्व. हे दोन प्रकारचे न्यूरॉन या ठिकाणी नाही. तर या फायबरमध्ये काय असतं? हे फायबर काय करतात? द नर्व इम्पल्सेस डू नॉट शो द पोलॅरिटी. एक ठराविक दिशेने इम्पल्स कंडक्ट होत नाही. ठीक आहे. देर इज नो पोलॅरिटी. द इम्पल्स डू नॉट ट्रॅव्हल्स इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन. ठीक आहे. मग या हायड्रामध्ये काय होतं? इन हायड्रा देर इज ॲक्टिवेशन ऑफ सेन्सरी सेल कॅन हॅपन ॲट एनी पॉईंट. बॉडीच्या कोणत्याही भागामध्ये असलेल्या, कोणत्याही ठिकाणच्या एनी पॉईंटमध्ये असलेल्या नर्व सेल ह्या ॲक्टिवेट होऊ शकतात आणि त्या ॲक्टिवेट झालेल्या पॉईंटपासून त्या कोणत्याही भागाकडे, इतर कुठल्याही भागाकडे इम्पल्सेस हे कोणत्याही दिशेने कॅरी करू शकतात. बॉडीमध्ये असलेल्या नर्व सेल, कोणत्याही भागामध्ये असलेल्या नर्व सेल ह्या ॲक्टिवेट होतील. ठीक आहे. आणि त्या भागाकडून त्या नर्व सेल इतर कुठल्याही भागाकडे इम्पल्स कंडक्ट करतील. म्हणजे या ठिकाणी डायरेक्शन ही फिक्स नाही, डायरेक्शन ही पर्टिक्युलर नाही. सो इट इज कॉल्ड ॲज द कंडक्शन ऑफ नर्व इम्पल्स इन द हायड्रा. इट डू नॉट शो पोलॅरिटी. मग या ठिकाणी काय होतं? तर अशा प्रकारच्या या ठिकाणी घडणाऱ्या मुवमेंटमुळे, एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, की हायड्रामध्ये जी फिडिंगची प्रक्रिया आहे, टेंटॅकल दे गेट्स कॉन्ट्रॅक्ट अँड
it capture the prey and it feed the prey. During feeding, the capturing of prey, it is the example of the coordination by the tentacle. म्हणजे टेंटॅकल आहे ते टेंटॅकल हेल्प्स इन द फिडिंग. मग प्रे जवळ आला, प्रे या ठिकाणी असा पास होत असेल की टेंटॅकल त्याला काय करतात, असं पकडतात. ते टेंटॅकल त्या प्रेला पकडतात, प्रेला पॅरलाइज करतात आणि त्या प्रेला खाऊन टाकतात. दस कॅचिंग ऑफ प्रे ड्युरिंग द फिडिंग, इट इज द एक्झाम्पल. ठीक आहे. मग अशाच प्रकारची डिफ्यूज नर्वस सिस्टम पुढच्या एका गटामध्ये असते. पहिला गट कोणता आहे, पोरिफेरल. आता आपण कोणता गट बघत आहोत, दुसरा निडारिया. तिसरा गट आहे टिनोफोरा. लक्षात घ्या. तर या तिसऱ्या गटामध्ये टिनोफोरा, या तिसऱ्या गटामध्ये ही डिफ्यूज टाईप नर्वस सिस्टीम असते. टिनोफोरा हा पुढचा गट आहे. ठीक आहे. त्याचप्रमाणे व्हर्टिब्रेट्सच्या बॉडीच्या आतमध्ये त्याला शब्द आहे एंटेरिक सिस्टम किंवा गट वॉल ऑफ हायर ॲनिमल इन्क्लुडिंग मॅन. द सिस्टम इट ऑल्सो कन्सिस्ट ऑफ सच टाईप ऑफ डिफ्युज्ड नर्व नेट टाईप सिस्टम. ठीक आहे. तर या ठिकाणी उल्लेख तुम्हाला मी पहिलेच केला की किंगडम ॲनिमलियामध्ये असलेला हा क्रमांक 2चा फायलम, परंतु नर्वस सिस्टम तयार झालेला पहिलाच फायलम. सो इट इज अ लँडमार्क. इट इज लँडमार्क इन द डेव्हलपमेंट ऑफ नर्वस सिस्टम इन किंगडम ॲनिमलिया. तर या ठिकाणी आपल्याला दुसरं एक्झाम्पल बघायचं आहे, ते म्हणजे एक्झाम्पल आहे ओके. आता पुढचा फायलम कोणता आहे बघा, टिनोफोरा आला. पुढचा फायलम आहे चौथा प्लॅटेहेल्मिंथिस. इट इज ऑल्सो कॉमनली नोन ॲज फ्लॅट वर्म. चौथा गट कोणता आहे, चौथा गट आहे प्लॅटेहेल्मिंथिस किंवा याला फ्लॅट वर्म. फ्लॅट वर्म या गटातला प्राणी आहे. फ्लॅट वर्म चपटे प्राणी. इथे आपल्याला एक्झाम्पल घेतलंय आपण प्लॅनेरिया. ठीक आहे. प्लॅनेरिया हे एक्झाम्पल आहे. मग आता बघा इव्होल्युशन पुढे होत चाललेलं आहे, होत आलेलं आहे, आजही सुरू आहे, भविष्यातही ते सुरू असेलच. एक न थांबणारी प्रक्रिया आहे. निडारिया, टिनोफोरा. आता हे प्लॅटेहेल्मिंथिस चौथा हा फायलम आहे. या फायलम मधला एक्झाम्पल आहे प्लॅनेरिया. मग या प्लॅनेरियामध्ये कशा प्रकारची नर्वस सिस्टम आहे, तर नर्वस सिस्टम इट कन्सिस्ट ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टम. बघा आता नर्वस सिस्टम ही डेव्हलप होत आलेली आहे आणि या प्लॅनेरियामध्ये नर्वस सिस्टममधला हा पहिला भाग आहे तो म्हणजे CNS, सेंट्रल नर्वस सिस्टम. आणि ते जे CNS आहे ते त्या प्राण्याच्या बॉडीमध्ये व्हेंट्रल साईडला असतं. CNS इज प्रेझेंट इन व्हेंट्रल साईड. ठीक आहे. ही साईड डॉर्सल म्हणजे वरची पाठीकडची, व्हेंट्रल म्हणजे पोटाकडची. तर बॉडीमध्ये व्हेंट्रल साईडला हेड रिजनमध्ये देर आर अ पेअर ऑफ सिफेलिक गँग्लियॉन. बघा या ठिकाणी काढलेले आहे. काय आहे, आपण ब्रेन म्हटलेलं आहे. इट इज अ पेअर. ही एक, ही दुसरी. अ पेअर ऑफ सिफॅलिक म्हणजे हेड मध्ये असलेले ह्या गँग्लियॉन असतात. अँड दिस गँग्लियॉन फॉर्म्स द ब्रेन ऑफ प्लॅनेरिया. ओके. अँड इट इज द मास ऑफ दॅट सेरेब्रल गँग्लियॉन. इट गिव्स इन्व्हर्टेड यू शेप. बघा आहे उलट हे इन्व्हर्टेड यू शेप या आकाराचा. ठीक आहे. उलट्या यूच्या आकाराचं मास ऑफ सेरेब्रल गँग्लियॉन प्रेझेंट इन हेड ऑफ प्लॅनेरिया. ठीक आहे. हेडमध्ये असतं आणि मग यालाच आपण काय म्हणतो, ब्रेन म्हणतो. इट इज पार्ट ऑफ CNS अँड फ्रॉम धिस सेरेब्रल गँग्लियॉन इट गिव्स राईज टू द 9 ब्रँचेस. फ्रॉम धिस गँग्लियॉन इट गिव्स राईज टू द 1 2 3 4 5 6 7 8 9. फ्रॉम बोथ साइड it produces the 9 branches
and these 9 branches are innervated to the various organs present in the head region. तर या सेरेब्रल गँग्लियॉन पासून इट प्रोड्युसेस द लॉंग नर्व कॉर्ड. तर इथून पुढे खाली हे काय आहे, पेयर दोन काढले इकडे इकडे. इट इज अ पेयर ऑफ नर्व कॉर्ड. कुठं असते हे, इट इज प्रेझेंट इन द व्हेंट्रल साइड, सो इट इज नोन ॲज व्हेंट्रल नर्व कॉर्ड. काय म्हटलेलं आहे, नर्व कॉर्ड, व्हेंट्रल नर्व कॉर्ड. हे पूर्ण त्याच्या बॉडीमध्ये शेवटच्या डोकापर्यंत म्हणजे पोस्टेरियर साईडपर्यंत एक्सटेंड होतात आणि याला म्हणतात VNS और इट इज ऑल्सो नोन ॲज द लॉंग नर्व कॉर्ड. आणि हे जे दोन लॉंग नर्व कॉर्ड आहे, these two long nerve cord are connected with the help of transverse commissure. Transverse nerves also known as commissure. या ट्रान्सवर्स कमिशरने हे नर्व कॉर्ड एकमेकांना जोडलेले असतात आणि त्यामुळे या ठिकाणी ही नर्वस सिस्टम जी आहे ती शिडीप्रमाणे दिसते. इट ॲपियर्स लॅडर लाईक स्ट्रक्चर. इट ॲपियर द लॅडर लाईक स्ट्रक्चर. तर हा भाग होतो CNS. त्याच्यामध्ये काय काय येतं, सेरेब्रल गँग्लियॉन अँड व्हेंट्रल नर्व कॉर्ड. तर याच ठिकाणी हे जे व्हेंट्रल नर्व कॉर्ड आहे, इट ऑल्सो गिव्स राइज टू द नर्व्स दॅट एक्सटेंड अप टू द पेरिफेरल रिजन. दुसरा भाग आहे म्हणजे पेरिफेरल प्लेक्सस. या प्रकारे काढता येईल. These are the peripheral plexus rising laterally, lateral side. ठीक आहे, from the ventral nerve cord. हा झाला एक भाग CNS. तुम्ही ह्या टर्म यापूर्वी ऐकलेल्या आहेत, सेंट्रल नर्वस सिस्टम. दुसरा भाग आहे त्याच्यामध्ये तो म्हणजे पेरिफेरल नर्वस सिस्टम, PNS. मध्यभागी नसते, तर लॅटरल साईडला असते, बॉडीच्या पेरिफेरल पार्टमध्ये असते. अँड इट इन्क्लूड द सेन्सरी सेल अरेंज्ड लॅटरल कॉर्ड इन द बॉडी. बॉडीमध्ये लॅटरल साईडला सेन्सरी सेल्सची अरेंजमेंट असते. ठीक आहे. अ पेअर ऑफ फोटोसेन्सरी स्ट्रक्चर, त्याला आपण म्हणतो आईस. इथं लेबलिंग केलेली आहे, आय स्पॉट. these are the photosensory structure, they respond to the light. हे आईच्या या ठिकाणी एक पेअर असते डॉर्सल साइडला. अँड ऑल्सो देर आर सिंगल सेन्सरी सेल्स स्कॅटर्ड इन द बॉडी. लॅमिनारियामध्ये देर आर 2 टाइप्स ऑफ सेल. एक झालं हे फोटोसेन्सरी सेल्स इन द फॉर्म ऑफ आय स्पॉट, आणि दुसरे असतात सेन्सरी सेल्स, दे आर स्कॅटर्ड इन द बॉडी. बघा या ठिकाणी in case of platyhelminthes there are these 2 types of nervous system. These are the 2 divisions of nervous system. They are CNS and scattered PNS. जेव्हा आपण पुढच्या गटाचा अभ्यास करू तेव्हा आपल्याला असं कळेल की there are 3 divisions of nervous system. They are CNS, PNS and ANS. Central nervous system, peripheral nervous system आणि ॲटॉनॉमस नर्वस सिस्टम. हा भाग पुढे येईल. म्हणजे इव्होल्युशन होत असताना या ठिकाणी कॉम्प्लेक्सिटी वाढत आलेली आहे. तर प्लॅटीहेल्मिंथेस. ठीक आहे. चौथा गट आहे तो म्हणजे ॲनेलिडा. एक्झाम्पल आहे अर्थवर्म. ठीक आहे. चौथा गट ॲनेलिडा. गांडूळ एक्झाम्पल आपल्याला माहीत आहे, गांडूळ. या अर्थमध्ये सिस्टम कशी असते, नर्वस सिस्टम इज गँग्लिओनेटेड. देयर आर गँग्लियॉन. मग ते म्हणाले कुठे गँग्लियॉन आहे, तर बघा हे 2 गँग्लियॉन. ठीक आहे, प्रकार इट इज गँग्लियॉन. हा एक गँग्लियॉन आणि दुसरा गँग्लियॉन. या ठिकाणी बघा these are also the ganglions. These are the ganglions. In Annelida, the example is earthworm. The nervous system is ganglionated type. There are ganglion. It is present in the ventral side of body. Nervous system is solid. And in Annelida, there are
3 division of nervous system. They are CNS, PNS, ANS. 11वी मध्ये आपण अभ्यास केलेला आहे. आता 11वी तास झाले नाहीत, ऑनलाईन काही तो पाठ झाला असेलही, मला माहीत नाही बरं का. तर 11वी मध्ये टॉपिक आहे कॉक्रोच. फायलम अर्थ्रोपोडा, 5वा फायलम आता. या ठिकाणी मी पुस्तकातली फिगर काढलेली आहे 11वीतून. आपल्या या ठिकाणी ते पुस्तक फिगर नाही. हा 5वा फायलम आहे, फायलम अर्थ्रोपोडा. आणि त्याचं एक्झाम्पल आहे ते म्हणजे कॉक्रोच. इयत्ता 11वी मध्ये असलेला हा एक्झाम्पल आहे. आपल्याला याचा डिटेल टाईप स्टडीचा अभ्यास आलेला आहे की फायलम अर्थ्रोपोडा कॉक्रोच. द कॉक्रोच मध्ये काय असतं, नर्वस सिस्टम इज गँग्लिओनेटेड. देर आर गँग्लिओन प्रेझेंट इन हेड रिजन, thorax region and abdomen region. 3 ठिकाणी या प्रकारात गँग्लिओन असतात, ॲब्डोमेन मध्ये, थोरॅक्स मध्ये आणि या हेड मध्ये. तर हेड मध्ये काय असतं, अगेन देर आर सुप्रा इसॉफेजियल गँग्लिओन, सब इसॉफेजियल गँग्लिओन, and these two ganglions are connected to form a ring-like structure. Nerve ring is present in the head of cockroach. Nerve ring. Then there are 3 thoracic ganglion present in the abdomen and 3 thoracic ganglion present in thorax and 6 abdominal ganglion. Thus 9 ganglion present in the ventral nerve cord of cockroach. System in arthropoda it is ganglionated. तर अशा प्रकारे किंगडम ॲनिमलिया मध्ये ओके. आणि सगळ्यात शेवटी जे एक्झाम्पल येणार आहे ते म्हणजे ह्युमन बिईंगचं, ज्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे की इन ह्युमन द नर्वस सिस्टम इज नॉन गँग्लिओनेटेड. लोकेशन इट इज प्रेझेंट इन द व्हेंट्रल साइड, बट द नर्वस सिस्टम इट इज hollow, it is not solid. आता परत वाक्य मी या प्रकारे चेंज करतो. इन ह्युमन बिईंग द नर्वस सिस्टम इज कॉम्प्लेक्स, सेरेब्रम इज वेल डेव्हलप्ड, स्पायनल कॉर्ड पासेस थ्रू द डॉर्सल साइड ऑफ बॉडी. ठीक आहे, स्पायनल कॉर्ड पाठच्या कानातून जातो आणि ब्रेन जो आहे हा सेंट्रली प्लेस्ड आहे. तर या प्रकारे आज आपण या फायलम पोरिफेरापासून ते हायर व्हर्टेब्रेटचं ह्युमन बिईंग यामध्ये कशा कशा प्रकारे नर्वस सिस्टम असते. तर हायड्रामध्ये डिफ्युज्ड नर्वनेट प्रकारामध्ये तोच प्रकार जाईल पिनोकोरामध्ये, प्लॅटेहेल्मिंथिसमध्ये लॅडर लाईक शिडीसारखे लॅडर लाईक गँग्लिओनेटेड. इन कॉक्रोच, इन अँगिलिडा द नर्वस सिस्टम इज ऑल्सो similar type, it is ganglionated, and in human being it is complex, non-ganglionated and hollow type. तर याचा पुढचा भाग आपण पुन्हा कंटिन्यू करू.